भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। वैद्यक शास्त्रामध्ये एक अल्टरनेट सिस्टम ऑफ मेडिसिन म्हणून एक प्रकार असतो। आता अल्टरनेट सिस्टम शब्दाचा अर्थ असा आहे, एक मुख्य सिस्टीम असते औषधोपचाराची, एक मुख्य पद्धती असते आणि त्या पद्धतीच्या जोडीला दुसरी एखादी पद्धत असू शकते, त्याला म्हणतात अल्टरनेट सिस्टम ऑफ मेडिसिन। आणि ही अल्टरनेट सिस्टम ज्याला म्हणतात किंवा एक वेगळी विचारप्रणाली, ही विचारप्रणाली राहावी किंवा समजून घ्यावी, याचं एकच कारण आहे की निरनिळ्या पद्धतीने तोच विषय समजून घेतला की त्याची जी समज आहे, त्याची समजे जाण जी आहे ती जाण अधिक दृढ होऊन जाते। तोच विषय आपण समजून घ्यावा आणि आतापर्यंत चाललेली पद्धत आहे त्याने तोच विषय समजून घ्यावा, दोन्ही मिळून एक चांगली जाण निर्माण होते, त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्साईट असं म्हणतो, चांगला शब्द आहे फार, किंवा एखाद्या विषयाची पकड येणे असं आपण म्हणतो। परमार्थात त्या दोन गोष्टींना फार महत्त्व आहे, इन्साईट आणि किंवा मराठीत बोलायचं असेल तर त्याची पकड आली पाहिजे, ग्रीप ज्याला म्हणतात तशी ग्रीप आली पाहिजे। आणि ह्या दोन गोष्टी तत्त्वज्ञानाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि तशी ग्रीप येईपर्यंत आणि तशी इन्साईट येईपर्यंत शांतपणे चिंतन करत राहणं, मनन करत राहणं, श्रवण करत राहणं, निरनिळ्या दृष्टीतून निरनिळ्या अप्रोचेसनं तोच विषय समजावून घेत राहणं, हे आपलं सर्वांचं एक काम असतं। आणि इथेच आपण कुठेतरी कमी पडतो। या तत्त्वमसी महावाक्याच्या संदर्भात एक सांगायची गोष्ट आहे की ह्या तत्त्वज्ञानाच्या आधाराने केलेला जो विचार आहे ते विचार हेच साधन आहे। अनेक वेळेला विचार नावाचं साधन एक मोक्षाचं असू शकतं हे खूप जणांना पटतच नाही। खूप वर्ष मी अनुभव घेतो या संबंधीचा। काही जे एक ठराविक पद्धती असतात, एक कर्म हे एक मोक्षाचं साधन आहे, कबूल असतं। योग हे मोक्षाचं साधन आहे, एकदम कबूल असतं। ध्यान हे एक मोक्षाचं साधन आहे, हे कबूल असतं। उपासनेने मोक्ष मिळतो, नामाने मोक्ष मिळतो, हे कबूल असतं। पण विचाराने मोक्ष मिळतो हे सहसा कबूल होत नाही। आणि आचार्यांचं छान सुंदर वाक्य आहे, वस्तुसिद्धीर विचारण न कश्चित कर्म कोटिभी। आता वस्तुसिद्धी शब्दाचा अर्थ जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, याला म्हणतात वस्तुसिद्धी। आणि अशी जी वस्तुसिद्धी आहे ती विचाराने होते, कोट्यावधी कर्माने होत नाही। परवाच्या विषयात हा विषय झाला आहे, कर्माने ते मिळणार नाही, काही करून मिळण्याची गोष्ट नाही। आणि याचं कारण आहे ते नित्यसिद्ध असं आहे। आणि त्याला आणखी एक शब्द वापरला होता आपण, कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र। काही गोष्टी या परमार्थाच्या क्षेत्रात, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात हे शब्द विसरूनच चालत नाही। आत्मा हा वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही। तो नित्यसिद्ध आहे, तो सिद्ध करण्याची गरज नाही। जीव ब्रह्मैक्य नित्य प्राप्त आहे, पुन्हा प्राप्त करण्याची वास्तविक गरज नाही। मग का गरज निर्माण झाली? ते तसं नाही असं वाटलं म्हणून। आता ही जी काही गृहीत कृत्य आहेत परमार्थातली, ही गृहीत कृत्य खूप लक्षात ठेवली पाहिजे। आता या दुसरी जी एक मी पद्धती आहे, ही पद्धती उपदेश शास्त्रे म्हणून भगवान शंकराचार्यांचा ग्रंथ आहे, त्यामध्ये 300-325 श्लोकांचं एक प्रकरण आहे, तत्वमसी महावाक्यासंबंधित 300-325 श्लोकांचं एक मोठं प्रकरण आहे। आणि या 300-325 श्लोकामध्ये आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने तत्वमसी महावाक्याच्या मागच्या तत्वज्ञानाचा विचार केला, त्वमपद, तत्पद, वाच्य, लक्ष्य वगैरे वगैरे, अशा पद्धतीने विचार न करता अगदी वेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे। आणि हा जो वेगळ्या पद्धतीने केलेला विचार आहे तोही आपण जर समजून घेतला तर आचार्यांना दोन्ही पद्धतीने आपल्याला तेच सांगायचं हे कळल्याशिवाय राहत नाही। आणि असं दोन्ही पद्धतीने समजून घेतल्यामुळे तत्वमसीविषयी आपला निश्चय अधिक पक्का होत आहे। त्याचा हेतू तोच आहे, ते मी आहे याविषयी आपला निश्चय अधिक भक्कम होतो, अधिक मजबूत होतो। आणि तेवढंच इप्सित किंवा ध्येय ह्या आत्ताच्या ह्या प्रवचनाचा म्हणा किंवा अभ्यासाचा आहे। 2 दिवसापूर्वी मंदाताईने 10वा नावाचं एक प्रकरण समजावून सांगितलं होतं। 10वा अर्थात ते त्यावेळेला मुख्य विषय प्रतिपाद्य तो नसल्यामुळे त्याचा परामर्श घेतला आणि तो तेवढ्यावरच सोडून दिलेला आहे। आता त्या 10व्याचा जरा आणखी तपशीलवार विचार करून आणि प्रत्यक्ष आपण तत्वमसी महावाक्याच्या चिंतनाला सुरुवात करू। यामध्ये आवरणभेद नावाचा एक त्याच्या संदर्भातला एक शब्द आहे, आवरणभेद। आवरणभेद शब्दाचा अर्थ असा आहे, आपलं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपावर काही आवरण असतात आणि जे आवरण आहे
ती आवरणं कोणत्या पद्धतीने भेदली जातात आणि ती भेदली गेल्यानंतर कुठून सुरुवात केल्यानंतर कुठपर्यंत आपण जाऊन पोचतो असा एक विचार आहे. त्या 10व्या संबंधी आता पहिली कथा सगळ्यांनाच ठाऊक आहे. नदीच्या अलीकडे पलीकडे जाऊन अलीकडे आले, प्रत्येक जणाने स्वतःना सोडून सगळ्यांना मोजलं आणि त्यामुळे 9पेक्षा संख्या काही जास्त भरे ना. आता हा जो कथाभाग आहे हा कथाभाग अतिशय छान समजावून सांगितलेला आहे. माझी समजावून सांगण्याची पद्धत एवढीच आहे, ह्यापेक्षा जास्त मला समजावून सांगता येत नाही. पण ते काम फार छान रीतीने आधीच करून ठेवलेलं असल्यामुळे माझी 5 मिनिटं त्यातली कमी झाली. आपण विचार करूया की हा जो 10वा आहे, जो कोणी स्वतःच 10वा आहे, वास्तविक स्वतःला मोजत नाही आहे पण तोच 10वा आहे. आता यातला दुसरा अर्थ असा, तो प्रत्येक जण यातला 10वाच आहे. यातला जो प्रत्येक जण आहे तो 10वा आहे. याचं कारण आहे तो कुणी स्वतःला मोजत नाही आहे आणि प्रत्येक जण 10वा असून स्वतःला न मोजल्यामुळे 10व्याच्या शोधात राहतो, कुठेतरी दुसरीकडे कुठेतरी 10वा असेल अशा कल्पनेत राहतो. आणि त्याला असं म्हणतात 10वा म्हणजे स्वचं अज्ञान. आणि असं जे स्वचं अज्ञान आहे त्याला म्हणतात सदवर असलेलं आवरण, सदवर असलेलं आवरण. त्या सत्संबंधीचा आपण विचार करतोय. सदैव सौम्य इदमग्रम आसीत ह्याचाच विचार करतोय. आता हे सदवरचं एक आवरण आहे. आवरण शब्दाचा अर्थ आहे स्वतःच 10वा असून 10व्याचा दुसरीकडे शोध घेणं, याला म्हणतात सदवरचं आवरण. तसंच स्वतःच ब्रह्मरूप असून ब्रह्म कुठेतरी दुसरीकडे शोधणं म्हणजे त्या ब्रह्माचा आपला असलेला संबंध न कळणं, हे कशाचं स्वरूप आहे? अज्ञानाचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे समजावून सांगावं लागतं तूच कोण आहेस? 10वा आहेस. आता ही जी काय परवा ऐकलेली कथा आहे आणि सुंदर कथा आहे फार. आता ह्याचा अर्थ असा आहे 10वा नाहीच अशी प्रत्येकाची समजूत आहे. प्रत्येक जण असं म्हणतोय 10वा नाहीच. त्याला म्हणतात असद्वापातक आवरण. असत्वापादक आवरण असं त्याचं नाव आहे. असत्वापादक आवरण. पहिलं जे नाव आहे सद वरचं आवरण, दुसरं जे आहे ते असद्वापादक आवरण असं त्याचं नाव आहे. चुकलं असलं तर नंतर मला ते लक्षात आणून देतील माझ्या, जर यात काही गडबड झाली असली तर. आता त्याचा अर्थ असा होतो 10वा नाहीच असं प्रत्येक जण समजतो, याला म्हणतात अज्ञान. हा दुसरा भाग झाला. 10वा नाहीच असून कोण 10वा आहे? स्वतःच 10वा आहे. 10वा नसून 10वा असून 10वा नाहीच अशी जी समजूत आहे ती समजूत इथे आहे. त्याच्यामुळे तर्क करतात ते, जर 10वा असता तर दिसला असता. जर 10वा खरंच असता तर तो नक्की दिसला असता. त्याला म्हणतात आभानपदक आवरण. आता त्याचं नाव आहे. आपण आवरणांच्या भाषेत बोलतोय म्हणून प्रत्येक जण असं म्हणतो जर 10वा असता तर निश्चितच दिसला अर्थ. ज्या अर्थी तो दिसत नाही त्या अर्थी 10वा नाही. हा त्याचा पुढचा टप्पा आहे. आता त्याचा आणखी एक निष्कर्ष निघतो, ज्या अर्थी तो नाही त्या अर्थी तो नदीत बुडून मेलेला आहे. हा त्याला म्हणतात विक्षेप. आता अशी एक एक पद्धत बसून दिलेली आहे. आणि नंतर म्हणतात आता पुढे काय झालं तर एक त्रयस्थ आला, म्हणजे कितवा आला वास्तविक? एक 11वा आला कोणीतरी. ज्या 11व्याचा आपण आता नंतर विचार करणार आहोत शेवटच्या ह्याच्यामध्ये. ज्याला डोळे बांधून कोणाला आतमध्ये जंगलात नेऊन सोडला, आता त्याला समजावून सांगणारा जो तत्व ते तू आहेस असं समजावून सांगणारा जो आहे किंवा त्या पद्धतीने. तर असाच एक 11वा आला आणि त्याने काय केलं, 10वा मोजून तो त्रयस्थ आहे त्याने प्रत्येकाने असं रांगेत उभं केलं सगळ्यांना आणि प्रत्येकाला रांगेत उभं करून 1 2 3 4 अशा पद्धतीने 10 मोजले. 1 2 पद्धती अशा मोजल्या. नंतर त्याने काय केलं, ज्याला 1 नंबरने मोजायला सुरुवात केली होती त्याला 10 नंबरवर ठेवला. पुन्हा त्याच्यापासून मोजायला सुरुवात केली 1 2 3 4. आता कळलं असेल काय तरी कशा तऱ्हेची कवायत केली असेल. त्या कवायतीचा एक अंदाज घ्या. आणि त्यामुळे प्रत्येकाला असं कळलं की मी 10वा आहे. कवायत आहे ती. ज्याची 1 पासून सुरुवात केली आणि 10वा मोजलाय त्याला जो 10वा मोजलाय त्याला पुन्हा 1 वर आणून उभा करायचा. त्याला पुन्हा 10व्याचा काय त्याला नंबर किती द्यायचा, त्याला 1 नंबर द्यायचा. आणि अशा पद्धतीने कवायत करत करत शेवटी प्रत्येक जणाला असं नक्की झालं मी 10वा आहे. आता ह्याला काय म्हणतात? याला म्हणतात परोक्ष ज्ञान. याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि नंतर प्रत्येकालाच त्यांनी सांगितलं, पटवून दिलं की मीच 10वा आहे. तेव्हा त्याला जे झालं म्हणतात त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. त्यानंतर प्रत्येकाला स्वानुभव आला मीच 10वा आहे. त्याचा परिणाम असा झाला की शोकाचा नाश झाला. आणि शोकाचा नाश झाल्यानंतर सगळे हसायला लागले. त्याला म्हणतात आनंदावाप्ती. आता कुठे आपण गेलो
हा विषय तोच आहे, त्यात काही फरक नाही. फक्त हे 2-4 जे पुढच्या गोष्टी आहेत त्या 2-4 गोष्टी नव्या आहेत. आता नव्या शब्दाचा अर्थ त्या दिवशी न सांगितलेला आहे. आता ह्याच्यातून एक गोष्ट कळते की जोपर्यंत ते मी आहे असा मला अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्या शेजारी काय राहणार आहे, आपल्या आतमध्ये काय राहणार आहे, एक ठरलेलं आहे. एक विक्षेप दोष राहणार आहे, एक शोक नावाची गोष्ट सातत्याने राहणार आहे. आणि विक्षेप आणि शोक ह्या 2 गोष्टी आपल्याला राहतात. याचं एक कारण आहे ते मी आहे असा आपल्याला अनुभव येत नाही. आणि असा अनुभव आला की मग विक्षेपही जातो आणि शोक नावाची गोष्ट सुद्धा जाते. आता ह्यासाठी समजावून काय घ्यायचं आहे, ते मी आहे. आणि ते मी आहे हे समजून घेण्यासाठी कुणीतरी सांगणारा भेटला पाहिजे, ते तू आहे. आता भगवान शंकराचार्यांनी या ठिकाणी तत्पद तोमपद अशी पद अशी जी काही आपण आतापर्यंत सरणी बघितली त्याचे वाच्य लक्ष असे 2 भाग बघितले आणि नंतर 3 प्रकारच्या लक्षणा बघितल्या, जहत लक्षणा, अजहत लक्षणा, जहत जहत लक्षणा. आणि त्यातली शेवटची लक्षणं आहे ती उपयुक्त आहे असं ठरवलं. आणि त्या पद्धतीने काही भागाचा त्याग करायचा, काही भाग स्वीकारायचा. अशा पद्धतीने 3 लक्षणं वापरून आपल्याला ते मी आहे हे समजावून घ्यायचं आहे. ही एक विचाराची पद्धत आहे. इथे आचार्याने काय केलंय, त्वमपद जे आहे यातलं त्याला अहम असं म्हटलेलं आहे. त्वमपदाला आचार्य अहम म्हणतात आणि तत्पदाला आचार्य आत्मा म्हणतात. आता या दोन्हीतला फरक आहे, काही फरक नाही तसा पाहिलं तर, पण एक समजावून सांगण्याची रीत वेगळी आहे. त्वम म्हणजे अहम, त्वम म्हणजे तत्वमसेमधल्या त्वमला आचार्य अहम असं म्हणतात आणि तत्ला आचार्य आत्मा असं म्हणतात. आता एवढाच फरक आहे. आणि त्यानंतर समजावून काय सांगायचं आहे पुन्हा, ज्याला तू अहम असं समजतोस तो वास्तविक कोण आहे, तो वास्तविक आत्मा आहे. आणि म्हणून तत् म्हणजे आत्मा, त्वम म्हणजे अहम अशी. ज्याला तू अहम समजतोस तो वास्तविक आत्माच आहे. आता ही समजावून सांगण्याची एक पद्धत आचार्याने आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि त्यासाठी अहम हे जीवाचं उपलक्षण मानलेलं आहे. आता जीव जो असतो त्या जीवाच्या ठिकाणी अंतःकरण आहे. त्या अंतःकरणाचे 4 पदर आपल्याला सगळं ठाऊक आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. परमार्थामध्ये जास्त महत्त्व कोणाला दिलेलं आहे याचा विचार केला तर या 4 मध्ये आत्मज्ञानाच्या दृष्टीने अधिक महत्त्व कोणाला दिलेलं आहे असं जर आपण विचार केला तर काही काही ओळी आपल्यासमोर येतात. तैसा विचारोनी अहंकारू सांडिजे, मग आस्थीची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. आता ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येकाने विचार करून तैसा विचारोनी अहंकारू सांडिजे, हा जो अहम आहे हा अहम सांडावा. आणि सांडावा म्हणजे काय करावा, त्याचं खरं स्वरूप ओळखावं. अहमचं खरं स्वरूप ओळखावं. आणि अहमचं खरं स्वरूप काय, आचार्यांच्या मताने अहम जो आहे हा वास्तविक ज्याला तू अहम समजतोस तो आत्माच आहे. हे पण एवढं समजावून सांगायचं आहे. आता ही पद्धत जी आहे ही पद्धत कदाचित आपल्याला जास्त सरळ वाटेल, पण ती तशी सरळ नाही आहे. त्यातही वाकडेपणा पुष्कळ आहे. आता दोन्ही पद्धती वाकड्याच आहेत. मग 2 वाकड्यातलं अधिक चांगलं कोणतं, आता ते 2 वाकड्यातलं अधिक चांगलं असू शकत नाही, दोन्ही वाकडीच आहेत. पण समजावून घ्यायचा उद्देश एकच आहे की पुन्हा ते मी आहे असा निर्णय होण्यासाठी आपण हा पुन्हा विचार करायचा आहे. हे साधन आपण अंगीकारायचं आहे असं नाही, हे साधनाचा आपण अवलंब करायचा आहे असं नाही, तर फक्त ते मी आहे असा निर्णय व्हायला आणखी एका पद्धतीने आपल्याला मदत होईल. यापेक्षा याच्यातून दुसरं उद्दिष्ट काही नाही आहे. आता एक आपण पाहिलं, अहम हे जीवाचं उपलक्षण मानलं. आणि जीवाचं उपलक्षण मानल्यानंतर हा जो अहम आणि आत्मा आहे या दोघांचा आपापसातला जे नातं आहे त्या अहमलाच आपण आत्मा का समजतो ह्याचा एक विचार शास्त्रकाराने केलेला आहे. एक मराठीमध्ये तोतयाचं बंड नावाचं एक नाटक आहे, तोतयाचं बंड. आता त्या तोतयाच्या बंडाच्या नाटकातून एक गोष्ट लक्षात येते, इथे जो अहम आहे तो तोतया आहे आणि खरा राजा कोण आहे, खरा राजा आत्मा आहे. आता असंच लक्षात गेलं तर मग बंड कोणाचं चाललेलं आहे, हा अहंकाराने आत्मस्वरूपाची जणू जागा घेतली आहे. त्या आत्मस्वरूपाला झाकून टाकलंय आणि आत्मस्वरूपात ज्याच्या सत्तेवर तो उड्या मारतो, ज्याच्या सत्तेमुळे त्याला अस्तित्व आहे त्याला त्याने झाकून टाकलं आणि स्वतःच सगळं बंड जिकडे तिकडे माजवलं. अशाला काय म्हणतात, अशाला तोतया असं म्हणतात. तेव्हा अहम जो आहे हा एक तोतया आहे आणि खरा राजा कोण असेल तर तो त्याचं जे अधिष्ठान आहे तो खरा राजा आहे. आता असं त्या राजाने काय का म्हणून त्याला सोपवलं असेल, त्याला काही कारण असेल की नाही. तर शास्त्रामध्ये त्याला काही नाव आहे, त्याला म्हणतात संबंधाध्यास.
शेवटी जाता जाता जरा काय पुन्हा तुम्ही असं सापडण्याची शक्यता 1 वर्षाशिवाय नाही. आणि त्यामुळे जाता जाता सापडला जात तर का सोडा, अशा पद्धतीचा विचार आहे. म्हणून एक संबंधाध्यास नावाचा एक अध्यास आहे. आता संबंधाध्यास शब्दाचा अर्थ असा आहे की अहम आणि आत्मा हे दोन्ही एकमेकाच्या अत्यंत निकट आहेत, अतिशय जवळ आहेत. आणि अतिशय जवळ असल्यामुळे ह्याच्या गुणाचा त्याच्यावर आणि त्याच्या गुणाचा ह्याच्यावर अध्यास होतो. 2 प्रकाराने त्याची मांडणी होते. एकाला संबंधाध्यास म्हणतात, दुसऱ्याला अन्योन्याध्यास असंही म्हणतात. एक संसर्गाध्यास म्हणा, अन्योन्याध्यास म्हणा, काही म्हणा, पण दोन्हीने अध्यास होतो ही गोष्ट खरी. आणि अध्यास शब्दाचा अर्थ असा आहे, ह्याचे गुण ह्याचे असल्याप्रमाणे वाटतात आणि त्याचे गुणही ह्याचे असल्याप्रमाणे वाटतात. दोघांच्या गुणांचा एकमेकावर आरोप होणं, ह्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं संबंधाध्यास, संसर्गाध्यास, अन्योन्याध्यास. काय म्हणायचं असेल ते आपल्याला अध्यास सांगायचं नाही आहे. आत्ता जे सांगायचं ते दोघांची जवळीक असल्यामुळे एकाचे गुण दुसऱ्या ठिकाणी आहेत असं वाटतं. आता हा जो विचार आहे तो विचार थोडा समजून घेण्याचा प्रयत्न की असं काय म्हणजे होतं तरी काय. तर त्याच्यामध्ये एक विचार आहे की आत्मा प्रकाशरूप आहे, म्हणजे ज्ञानरूप आहे. हा आत्मा जो ज्ञानरूप आहे त्या ज्ञानरूपत्वाचा अध्यास हा अहमवरती होतो. आणि अहंकार ज्ञानरूप नसताना अहंकार ज्ञानरूप आहे असं वाटायला लागतं. अहंकार ज्ञानरूप आहे असं वाटायला लागतं. आता याला काय म्हणायचं? कोणता अध्याय झाला? आत्मा वास्तविक प्रकाशरूप आहे म्हणजे ज्ञानरूप आहे. परमार्थात प्रकाश शब्दाचा अर्थ काय होतो? परमार्थात प्रकाश शब्दाचा अर्थ नेहमी ज्ञान असा होतो. आत्मप्रकाश, चैतन्य अशा पद्धतीचे शब्द आहेत ते. ब्रह्मप्रकाश, आत्मप्रकाश वगैरे वगैरे. तर इथे असं होऊन जातं की हा जो आत्मा आहे त्या आत्म्याचा अहमवरती अध्यास होतो आणि नंतर अहमच्या अस्तित्वाचा आत्म्यावरती अध्यास होऊन जातो. अहमचं जे अस्तित्व आहे, अहम वास्तविक कसा आहे? आता अस्थिभाती प्रियमध्ये आत्मा सद्रूप आहे आणि हा कोण आहे? अहंकार आहे अस्थिरूप आहे. आत्मा सद्रूप आहे आणि अहंकार अस्थिरूप आहे. आता त्याचा परिणाम असा होतो की आत्मप्रकाशाचा अध्यास कोणावर होतो? अहंकारवर होतो. आणि अहंकार जो आहे, जो असा वर उड्या मारतोय, तो वास्तविक नाही, वास्तविक तो नाही. पण त्याचा परिणाम असा होतो आत्मा नाही असं वाटतं. आता असा उलटा परिणाम झाला. आत्मा वास्तविक आहे पण आत्मा नाही असं वाटतं. कारण अहंकार कसा आहे? वास्तविक नाही. तो वास्तविक नाही तरी वास्तविक नसलेला जो अहंकार, आपला वास्तविक नसलेला जो अहंकार, त्याचा अध्यास होतो आत्मस्वरूपावर आणि आत्माच नाही असं वाटतं. आणि वास्तविक जो प्रकाशरूप नाही तो आत्मस्वरूपाच्या प्रकाशामुळे तोच प्रकाशमान आहे असं वाटतं. याचा अर्थ काय होतो? एकमेकाचा एकमेकावरती अध्यास होतो. म्हणून जो आत्मा अखंड आहे त्याचं भान हरवतं आणि जो मुळातच नाही असलाच तर कसा आहे? सतासत विलक्षण अनिर्वचनीय असा जो आहे त्याच्यावरती त्याचा अध्यास होतो. असा एकमेकाचा एकमेकावरती अध्यास होतो. आणि असं असल्यामुळे सगळा कारभार, सगळा व्यवहार अहंकाराचा आहे असं आपल्याला वाटतं आणि सगळं जीवन अहंकारमय होऊन जातं. याला आणखीन काही विचार करण्याच्या काही पद्धती आहेत. न इति न इति नावाची एक श्रुती आहे. न इति न इति न इति. ती श्रुती काय काय नाकारते हो? न इति न इति असं ती श्रुती प्रत्येक गोष्टीला नकार भरत जाते. कशा कशाला नकार भरते? त्याचं एक उत्तर आहे, ज्याचं ज्याचं आपल्याला भान होतं, ज्याचं ज्याचं आपल्याला जाणीव होते, ज्याचं ज्याचं भान होतं, तर प्रत्येक पदार्थ श्रुती नाकारते आणि म्हणते न इति न इति न इति. आता शेवटचं न इति म्हणण्यासारखं काय आहे? शेवटचं अगदी आत्म्याला लागून असलेलं न इति म्हणण्यासारखं काय आहे? तर अतिशय लागून असलेलं पण अचेतन असलेलं असं आत्म्याला लागून असलेला पदार्थ आहे, त्याला म्हणतात अहम. आणि हा जो अहम आहे तो सुद्धा न इतिमध्ये मोडतो. आणि एकदा अहमला न इतिमध्ये पकडलं, न इतिमध्ये त्याची गणना केली की शिल्लक काय राहतं? मग जे आहे ते शिल्लक राहतं. आता याच्यावरून एक आपल्याला कळतं की हा जो आत्मा आहे, आता अहम आहे, तो सुद्धा सदासद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. आहे म्हणावं तर ज्या क्षणी ज्ञान आहे त्या क्षणी त्याचं अस्तित्व नाही. नाही म्हणावं आयुष्यभर त्याचंच थैमान. अगदी योग्य शब्द वापरू का? त्याच्याशिवाय दुसरा शब्दच नाही आहे.
आयुष्यभर त्याचं थैमान चालतं. थैमान शब्द कशा अर्थाने वापरतात? कोण थैमान घालतो? एखादा वेडा असतो, गुंड असतो, त्याचं थैमान चालतं. त्यासाठी खास राखीव शब्द आहे. आता असं आहे, आयुष्यभर त्या अहमचं थैमान चालतं आणि आत्मा जो आहे शांत असतो, काही नाही. आता याच्यावरून एक गोष्ट आपल्याला कळते की जो आहे खरा तो नाहीसा होतो आणि जो अनिर्वचनीय आहे त्याचं बंडम असतं. आणि याचं एकच कारण आहे, तो मी आहे हे कळलेलं नसतं. म्हणून श्रुती आपल्याला सांगते की कोण मी आहे? अहम तू नाहीस, तर तो जो आत्मा आहे तो आत्मा तू आहेस. आणि त्यामुळे विचारानं तैसा विचारोनी अहंकारू सांडीचे. विचार करून 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 हा जो अहम 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 असा सारखा जागा होतो, तो जागा जाणारा अहम होणारा अहम आहे. तो अहम वास्तविक न इतीमध्ये बोलणारा सतासत विलक्षण अनिर्वचनीय असा आहे. कारण अहंकाराला देवता आहे, त्याला म्हणतात रुद्र. अहंकाराची देवता कोणती? रुद्र ही अहंकाराची देवता आहे. आता ज्याला देवता असते तो कसा असेल? तर ते सगळं आहे, शास्त्र बसून गेलेलं आहे. आता रुद्र ही देवता आहे, अहंकाराची रुद्र ही देवता आहे. आणि अशा पद्धतीने ज्याला ज्याला देवता असते ते ते तत्व अलीकडचं असतं. आणि ब्रह्माला देवता आहे का? परब्रह्माला देवता आहे का? परब्रह्माला देवता नाही. शास्त्रकारांनी जे बसून दिलेल्या घड्या आहे, त्या शास्त्रकारांनी बसून दिलेल्या घडीच्या मागे, प्रत्येक घडीच्या मागे हेतू आहे. कशासाठी हे सांगितलं? हा हेतू आहे. म्हणून रुद्राचं आणि अहंकाराचं नातं आहे. ते अहंकाराचं नातं अशा पद्धतीने आपण लक्षात घेतलं तर रुद्र हा सुद्धा कसा आहे? आता आली अडचण. मंदतेपणा म्हणाला, कोणाला काय वाटतं ह्याचा विचार आज ह्या ठिकाणी आपल्याला करायचा नाही. कारण इतके जर तकलादू भावनांचे लोक असतील तर त्यांनी हे ऐकू नये. मग दुसरं तुम्हाला त्यांना जे गोड वाटतं ते ऐकावं. भगवान शंकराचार्याच्या स्तोत्रावलीमध्ये एक स्तोत्र आहे, ततक्यम ततक्यम, आणि त्याच्यामध्ये एक असं वर्णन केलेलं आहे, प्रत्यक्ष शंकर झालास तरी त्याचा काय उपयोग आहे? पुढं काय? तू साधना करून करून, अभ्यास करून करून, उपासना करून करून प्रत्यक्ष जरी शंकर झालास तरी पुढं काय? ह्याचा अर्थ असा होतो की शंकरानंतर पुढं काहीतरी शिल्लक आहे. आता शंकरानंतर पुढं काहीतरी शिल्लक असल्यामुळे शंकर ज्याची देवता आहे त्याच्यानंतरही पुढे काहीतरी शिल्लक आहे, असं सरळ गणित आहे ते. आणखी एक असं स्तोत्र असं सांगतं, ही जी मूळ माया आहे ती मूळ माया ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांचे उत्पत्ती, स्थिती आणि लय पाहते. मूळ माया ब्रह्मदेवाचा जन्म पाहते, ब्रह्मदेवाची स्थिती पाहते, ब्रह्मदेवाचा लय पाहते. आणि मूळ माया ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश या तिघांचे जन्म, अस्तित्व म्हणजे जीवन आणि लय, हे तिन्हीच्या तिन्ही ती मूळ माया पाहते. याचा अर्थ असा होतो की रुद्रापेक्षा मूळ माया, आणि मूळ माया अधिष्ठान, तिचं अधिष्ठान कोण? म्हणजे परब्रह्म आणि रुद्र याच्यामध्ये आणखी एक काहीतरी आहे. म्हणजे मूळ मायेचा स्तर कोणता? आपला रुद्राचा स्तर कोणता? नंबर 3. आता पहिलं परब्रह्म, दुसरी मूळ माया, तिसरा रुद्र, असा 3 नंबरचा जो स्तर आहे त्याचे ते कोणाचं दैवत आहे? ते दैवत आहे अहमचं. आता असं अहमचं दैवत असल्यामुळे रुद्राला जसं उत्पत्ती स्थितीलय आहे तसंच अहंकाराला सुद्धा उत्पत्ती स्थितीलय आहे. आणि ज्याला ज्याला उत्पत्ती स्थितीलय असतो तो तो सत्य नसतो, असा सिद्धांत. म्हणून अहम हे अध्यस्त आहे आणि त्याचं अधिष्ठान आत्मा आहे. जिथे जिथे अहम वृत्ती उठते त्या त्या ठिकाणी प्रत्येक उठणारी अहम वृत्ती अध्यस्त आहे आणि त्याच्या खालचं अधिष्ठान जे आहे ते सत्य आहे. जागा झाल्यानंतर पहिल्यांदा कोणती वृत्ती उठते? गाढ झोपेतून जाग आल्याबरोबर पहिल्यांदा उठणारी वृत्ती कोणती? त्याचं उत्तर आहे अहम. ही पहिल्यांदा वृत्ती उठते. आणि अहम वृत्ती उठल्यानंतर पुढे मग मनाचे संकल्प, विकल्प, चित्ताचं ते काय जे सगळे कारभार आहेत त्या नंतर सुरू होतात. पहिली वृत्ती उठणारी कोणती असेल तर ती अहम आहे. जाग आल्यावर स्वतःकडे थोडं लक्ष असेल तर दुर्मिळ गोष्ट आहे फार. जाग आल्यावर स्वतःकडे लक्ष असणं, आपल्या अंतर्गत व्यवहाराकडे थोडं लक्ष असणं अगदी दुर्मिळ गोष्ट. कारण काहीतरी कशाला तर उशीर झालेला असतो, उठल्यानंतर ताबडतोबीने करण्याच्या काहीतरी बाबी असतात आणि त्यामुळे प्रभाती म्हणे शक्यच नाही. असे काय जीवन पद्धतीच आपली अशी काय होऊन बसलेली आहे की आत स्वतःच्या लक्ष द्यायला आणि स्वतःच्या अंतरंगात चाललेले व्यापार बघायला क्षणभरही सवड आम्हाला नाही.
आणि अशी सवड ज्याला नसते त्याला परमार्थ कधी करताच येणार नाही. त्याच्यासाठी हा विषयच नाही आहे. आता एक वास्तव आहे, जाता जाता वास्तव सांगायला हरकत नाही. म्हणून परमार्थ हा मासचा विषय नाही, हा क्लासचा विषय आहे. आता हे सुद्धा निर्भीडपणे सांगायला पाहिजे, त्याला काय इलाजच नाही आहे. आणि मी सांगत नाही आहे मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतं ते यततोपि सद्दानाम माम कश्चित. आता कश्चित शब्दाचा काय होतो? क्लास हा विषय होतो. फक्त इकडचा क्लास आणि व्यवहारातला क्लास या जमीन आसमानाची तफावत आहे. व्यवहारातले जे क्लास असतात ते प्रकरणच वेगळे असतं. श्रीमंत पाहिजे म्हणजे क्लास आहे, सुशिक्षित पाहिजे क्लास आहे, रोटरी क्लबचा सदस्य असला पाहिजे म्हणजे क्लास आहे, टाइम्स ऑफ इंडिया वाचत असला पाहिजे म्हणजे काय आहे? क्लास आहे. एखादी अत्याधुनिक गाडी असली पाहिजे, क्लास आहे. बड्या बड्या लोकांच्या ओळखी असल्या पाहिजेत, त्यांच्यात वावर असला पाहिजे, क्लास आहे. मेजवाना दिल्या पाहिजेत, मेजवाना घेतल्या पाहिजेत, क्लास. आता अशा पद्धतीने जे पिऊन आहे ते थोडं का होईना पण प्यायला पाहिजे. आता असे जे प्रकार आहेत याला म्हणतात क्लास. हा व्यवहारातला क्लास झाला. पण परमार्थातला क्लास असा नाही आहे. परमार्थातला क्लासमध्ये तुकाराम महाराज आहेत, गोरोबा काका आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, चोखामेळा महाराज आहेत. हा सगळा परमार्थातला क्लास आहे. आता दोन क्लासमधलं अंतर लक्षात आणून देण्यासाठी एवढी खटपट केली हा. नाही तर क्लास कॉन्शियसनेस नावाचा एक हल्ली एक नवीन प्रकरण आहे. त्या क्लास कॉन्शियसनेसची इथे काही संबंध जोडला जाऊ नये यासाठी हे स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. मुद्दा एक चालला आपला, हे जे विचार नावाचं साधन आहे, ते विचार नावाचं साधन अशा पद्धतीने छान जर घडी बसवून घेतली असेल आणि कोणतीही घडी वैचारिक दृष्टीने बसवून घेतली तरी सुद्धा त्याला अधिकारी लागतोच. आता इथे सुद्धा साधन चतुष्टय संपन्नतेला काहीही पर्याय नाही. नाही तर कोणाला असं वाटेल हे बरं दिसतंय जरा, कारण या संबंधी काही बोलणं झालेलं नाही आहे. वास्तविक तसा विचार केला तर कोणत्याही साधनाला अधिकारी हा लागतोच. अधिकाराशिवाय साधन होतच नाही. कर्ममार्गाला वेगळा अधिकार लागतो, वेगळी पूर्वतयारी लागते, वेगवेगळी साधनसामुग्री लागते. उपासनेला वेगळी साधनसामुग्री लागते. अष्टांग योगाला किती अंग लागतात अगोदर? 7 अंग लागतात अगोदर. ते 7 अंग असल्याशिवाय काही करताच येत नाही. नामाचा एकही अपराध असता कामा नये तर नामसाधना होते. म्हणून नामसाधनेला सुद्धा काय लागतं? अधिकारच लागतो. अमुक गोष्ट अधिकारा वाचून परमार्थ क्षेत्रातली होईल हे शक्यच नाही. तुम्ही परमार्थातलं कोणतंही साधन करा, त्या साधनाचा अधिकार असलाच पाहिजे. म्हणून आता जी आपली प्रक्रिया चालली आहे ह्या प्रक्रियेला अधिकार लागतोच. आणि अधिकार पण एकच आहे, कोणता? साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. आता या ठिकाणी काही आणखीन थोडासा विचार करूया. आणि हा विचार करताना त्या उपदेश सहस्त्रेमधलं एक वाक्य मी वाचून दाखवतो, म्हणजे जरा आपल्याला समजायलाच पडेल. सन्निधौ सर्वदा तस्य स्यात् तदा भो अभिमान कृत. मी म्हणालो तेच आहे, सन्निधौ सर्वदा तस्य. आता याचा अर्थ असा होतो की अहंकार हा आत्म्याच्या सतत सन्निध असतो, अत्यंत जवळ असतो, त्याला लागूनच असतो, खेटून असतो. बस याच्यापेक्षा आणखीन काही सांगायची आवश्यकता नाही. आणि तसं असल्यामुळे तदा भो अभिमान कृत आत्मा आत्मीयम द्वयमच अतः स्यात् अहम अगोचरः. आता याचा असं होऊन जातो, परिणाम असा होऊन जातो की या अहंकाराच्या एकूण सगळ्या नृत्यामध्ये ते नृत्य ज्या स्टेजवर चाललेलं आहे त्या स्टेजकडे कोणाचंही लक्ष जात नाही. आता नृत्याची भाषा चालली म्हणून स्टेज आहे. आता हे अहंकाराचं जे नृत्य आहे ते कोणाच्या स्टेजवर चाललेलं आहे? तर ते आत्मस्वरूपाच्या स्टेजवर चाललेलं आहे. आणि या नाचण्याच्याकडे जास्त लक्ष असेल तर स्टेजकडे लक्ष जात नाही. आपलं लक्ष कोणीकडे असतं? ते नृत्य बघताना स्टेजकडे कोण बघणार आहे? हो, जे नृत्याचं जे काय असतं तिकडेच सगळे लक्ष देणार आहेत. अगदी तसंच आहे त्या अहंकाराच्या नृत्यामध्ये. आपण ज्याच्या अधिष्ठानावर हे नृत्य चाललेलं आहे त्या स्टेजकडे कोणाचंही लक्ष जात नाही. आणि नेमकं स्टेजकडे लक्ष जाणं याला साधना म्हणतात. आणि नृत्य बाधित करणं याला काय म्हणतात? याला साधना म्हणतात. आता इथेच तर अवघड आहे. ते नृत्य इतकं छान असतं, म्हणजे जसं असेल तसं छान असतं. असा आहे. मंदाताईंचा एक शब्द आहे की आम्हाला झाकापाक करायला फार आवडते. त्यांचा शब्द ऐकलाय मी. बरेच शब्द मी लक्षात ठेवले. त्यातला झाकापाक नावाचा एक शब्द आहे, त्याला सुंदर शब्द आहे. फार उदाहरण सांगतो. स्वयंपाकघरामध्ये खडाजंगी चाललेली असते. दारावरची कॉलबेल वाजते आणि कॉलबेल वाजल्याबरोबर ती खडाजंगी एकदम शांत. दोघेजण दरवाजा जातात, हसत मुखाने दार उघडतात.
आणि हसत मुखाने दार उघडल्यानंतर दारातून आत येणाऱ्या माणसाला असं वाटतं हे दोघं जण मेड फॉर इच अदर आहेत. आता काय झालं, आता इथे कसली झाकापाक केली की नाही, असं झाकापाक केली. आता ही झाकापाक का सांगितली, आता हे जे सगळं नृत्य चालतं त्या नृत्यामध्ये सुखद आणि दुःख भरपूर आहेत, भरपूर आहेत. सुख पाहता जवा पाणी, दुःख पर्वता एवढे, अशी वाटणीच तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे. मग इतकी दुःख असताना सुद्धा ती सगळी दुःख आम्ही झाकून ठेवतो, त्या दुःखांकडे दुर्लक्ष करतो आणि सुखरूप असताना दुःख सोसण्याचा नतद्रष्टपणा आम्ही करत असतो. एक वाक्य मी नेहमी सांगत असतो, आवडतं वाक्य आहे की ज्या क्षणी मला दुःख होतं त्या क्षणी मी माझा अपमान करून घेतलेला असतो. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवावं. मला दुःख झालं की समजावं मी माझा अपमानच करून घेतलेला आहे. दुसऱ्याने माझा अपमान करण्याची अजिबात गरज नाही. दुःखाचा तरंग उठला की समजावं मीच माझा अपमान करून घेतला. याचं कारण आहे की मी स्वतः सुखरूप असताना आगंतुक दुःख आलं कुठून. आता इथेच तर आहे, सुखरूप आहेसा तो तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. अहो तो सुखरूप असेल आणि सहा अहम असेल तर मी कसा पाहिजे. इतकं सोहम सोहम घोकायचं आणि नेहमी पांडुरंगाला सुखरूप म्हणायचं, आपण त्या भानगडीत पडायचं नाही. अशा तऱ्हेची जी काही वाटणी आहे, कायमची वाटणी, तीच वाटणी आपल्या अंशी येते फार. आपण एक विचार करतोय सातत्याने. इथे जे सांगितलंय आत्मआत्मीयम द्वयमचा आता स्यात अहम अगोचरा, याचा परिणाम असा होतो त्या नृत्यामध्ये गुंतल्यामुळे, त्या नृत्यामध्ये गुंगल्यामुळे खालचं जे स्टेज आहे ते स्टेज आपल्याला लक्षात येत नाही. आणि नेमकं ते नृत्य घडत असताना नृत्य करणारा कोण आहे, अहम. तर नृत्य करणारा जो अहम आहे तो नृत्य करायला लागल्याबरोबर एक लक्षात घ्यायची बाब आहे साधकाने की हे नृत्य कोणाच्या आधारावर चाललंय, अधिष्ठानावर चाललंय. हे नृत्य आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर चाललेलं आहे. आणि असं जर झालं तर आपोआप नृत्याकडचं लक्ष कमी होतं. ज्या प्रमाणात अधिष्ठानावर लक्ष जास्त त्या प्रमाणात अध्यस्थावरचं लक्ष कमी. आता सरळ समजणारी गोष्ट आहे, काय फार मोठं अवघड गोष्ट नाही आहे. आता ज्या प्रमाणात मी स्टेज अधिकाधिक बघीन त्या प्रमाणात वर जे चाललेलं आहे ते वर चाललेल्याकडे लक्ष कमी कमी होईल. अगदी तसं इथे आहे. हे लक्षात घ्यायचं की हे अधिष्ठानावरती हे सगळं अहमचं सगळं खेळ चालले आहेत. ज्या क्षणी त्या अहमच्या अधिष्ठानाकडे मला लक्ष जातं त्या क्षणी अहमचे जेवढे व्यापार आहेत तेवढे सगळे व्यापार आमच्या दृष्टीने गौण होऊन जातात. अधिष्ठानाकडे जो पण लक्ष नाही तोपर्यंत अहमचे सगळे व्यापार प्रमुख असतात, मुख्य असतात, त्यांचं बंड असतं. आणि अधिष्ठानाकडे लक्ष दिल्यानंतर अहमचे जे सगळे व्यापार असतात ते सगळे गौण होतात. आणि असं गौण करायला सुरुवात केली, त्यांचं महत्त्व आमच्या जीवनातलं नाहीसं केलं, त्यांचं जे अत्यंत प्रबळ होऊन डोक्यावर बसलेले आहेत. काय शब्दप्रयोग आहे, एखादा मुलगा डोक्यावर बसतो असं म्हणतात. आता डोक्यावर बसलं म्हणजे काय, त्याला अनावर होणे असं त्याचा अर्थ आहे. तसंच हा अहम अनावर होतो आणि अनावर होतो शब्दाचा अर्थ डोक्यावर बसतो. आणि मग माऊली म्हणतात तैसे अहममध्ये जिया लवड सवडी माते न पवतीची बापुडी जन्म मरणाचे दुथडी डोळती ठेली. आणि ह्या पद्धतीने आपण विचार करत गेलो. आता आणखी एक विचार करूया या संदर्भामध्ये की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा अहम हा शब्द वापरतात, तैसा विचाराने अहंकारू सांडिजे, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये मन बुद्धी हे शब्द अतिशय स्पेसिफिक अर्थाने वापरतात. म्हणजे असं नाही व एका वेळेला अहम हा शब्द मन अशा अर्थाने वापरला असेल, एका वेळेला अहम हा शब्द दुसऱ्या कोणत्या तरी अर्थाने वापरला असेल असं समजण्याचं कारण नाही. याचं कारण आहे ज्ञानेश्वरीमध्ये मनाच्या संबंधी बोलताना इंद्रिय आणि बुद्धी माझारेली संधी रजोगुणाचे खांदी तरळता असे असं मनाचं लक्षण केलेलं आहे. मन कुठे आहे तर इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामध्ये आहे. कुठं आणि कशावर आहे, रजोगुणाचे खांदी तरळता असे. आणि असं जे काही तत्व आहे त्याला मन असं म्हणतात. आणि एरवीच म्हणतात मन हे वायाची नाव, ते कल्पनाची सावयव. आता त्या मनासंबंधी अतिशय स्पेसिफिक सांगितलं आहे की मन हे उगाच त्याला मन म्हणायचं झालं. वास्तविक काय आहे, कल्पनांचा समुदाय म्हणजेच मन, कल्पनाची सावयव, कल्पनांचा समुदाय हेच मनाचं स्वरूप आहे. कल्पनाचा समुदाय नसेल तर मन नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. आता मनाने कल्पना का कल्पनामय मन, आता आहे काही नवीन प्रश्न निर्माण होतात. कल्पनामय मन आहे का मनाच्या कल्पना आहेत. आपण व्यवहारात बोलताना म्हणतो हे सगळ्या मनाचे खेळ चाललेले आहेत. हा व्यवहारापुरता ते बरोबर आहे, पण इथेच म्हणतात ते कल्पनाची सावयव. याचा अर्थ असा होतो कल्पना हेच मनाचं स्वरूप आहे, कल्पना नसेल तर मनच नाही. आणि म्हणून म्हणतात जीवा ब्रह्मत्व आहे
कल्पनेची सांज वेळ लोभे, असं तर माऊलींची ओळ प्रसिद्ध आहे. आता हे एवढं सांगायचं एकच कारण आहे की मन हा शब्द मन अशाच अर्थाने वापरला जातो, बुद्धी हा शब्द बुद्धी अशाच अर्थाने वापरला जातो. ते म्हणतात जे तेजतत्वाची आधी सत्वगुणाची वृद्धी जीवा आत्मयाचे संधी वसवित असे, असं जे काही तत्व आहे त्याला बुद्धी असं म्हणतात. आणि हे दोन सांगायचं एकच कारण आहे, जिथे अहम हा इथे शब्द असा आहे तैसा विचारोने अहंकारी सांडिजे असं जेव्हा म्हणतात तर त्याचा नेमका अर्थ आहे अहम असाच आहे. त्या अहमच्या जागी दुसऱ्या कोणाचा स्वीकार करण्याची गरज नाही. हे काय सांगावं लागतं, कुणीतरी असे पर्याय काढणं शक्य आहे तिथे अहमच्या ऐवजी काय समजा, अमुक समजा, अहमच्या ऐवजी तमुक समजा असं मानण्याची शक्यता आहे. आणि असं म्हणू नये यासाठी असा थोडासा विचार करावा लागतो. आणखी एक आपल्यासमोर आहे भ्रमेण अहम भ्रमेण त्वम, मी हा भ्रमरूपच आहे आणि तू सुद्धा भ्रमरूपच आहे. आचार्य भाषा आहे आपल्याला अस्मद्युष्मत प्रत्येक गोचरो विषयोर विषय नाम इत्यादी इत्यादी. त्या भ्रमानच त्वम आहे, भ्रमानच अहम आहे. आता त्वममध्ये जो तू म्हटला जातो, तुम्ही समोरच्या शरीरातल्या अहमलाच त्वम म्हणतो, ते लक्षात ठेवायचं. मी समोरचं जे शरीर बसलेलं आहे माझ्या त्यातल्याच अहमला त्वम म्हणतो आणि माझ्यातला अहमला काय म्हणतो, अहमच म्हणतो. आता भ्रमेण अहम भ्रमेण त्वम दोन्ही भ्रमच आहेत. आणि अहम आणि त्वम हे दोन्ही भ्रम असल्यामुळे मग शिल्लक काय राहिलं, फक्त उपाधी शिल्लक राहिल्या. अहमची उपाधी त्वमची उपाधी. अहम आणि त्वमची उपाधी काय आहे, शरीर. आणि अहम त्वमचं अधिष्ठान काय आहे, त्यातला जो अहम आहे ज्याला मी त्वम म्हणतो त्याचा अधिष्ठान आत्माच आहे. आणि इथे जो अहम म्हणतो त्याचं अधिष्ठान आत्माच आहे. आता दोन्हीचं अधिष्ठान आत्मा असल्यामुळे वर जे चाललेलं आहे ते अध्यस्त आहे आणि जे जे अध्यस्त असतं ते भ्रमरूप असतं. नियम म्हणून प्रत्येक उठणारा अहमच्या आधारावरचा विचार तरंग हा अध्यस्त आहे. आणि पुढे असं म्हणतात, अद्वैत मकरंद नावाचा ग्रंथ आहे, तो असं सांगतो की सगळा संसार अहंकाराचा आहे. जाग कोणाला येते, अहमला. स्वप्न कोण बघतो, अहम. झोपी कोण जातो, अहम. मी जागा झालो, मला स्वप्न पडलं, मी झोपलो. आता हे तिन्हीचे व्यापार आहेत. हे तिन्ही व्यापार कोणाचे आहेत, अहम. आता अहम आपण आधीच म्हटलंय की जीवाचं ते काय करून घेतलंय, आपण उपलक्षण करून घेतलंय. आपला आधीच्या सरणीच्या दृष्टीने आपण ते उपलक्षण करून घेतलंय. म्हणून अद्वैत मकरंद असं म्हणतो की सगळं जो संसार आहे तो अहमचा आहे आणि हा सगळा संसार अहमचा आहे. आणि अहम जर अध्यस्त असेल, अहम तर सतासत विलक्षण अनिर्वचनीय असेल तर सगळा संसार कसा आहे. बस हळूहळू आपले एक एक कथी करायची कथा पुन्हा त्या ठिकाणी येणार आहे. अहम जर अध्यस्त आहे तर अहमवर चालणारे जे सगळे खेळ आहेत ते सगळे अध्यस्त आहेत. आणि म्हणून जागृतीही अध्यस्त, स्वप्नही अध्यस्त आणि सुषुप्तीसुद्धा अध्यस्त. त्वम अवस्थात्रया तिधा असं ते एक घडी बसून घ्यायचे. आणि अशी घडून बसता आता आणखी एक विचार या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि तो विचार असा आहे की ते एक दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांच्या आधारावरती एक तर्क मांडलेला आहे. चांगला तर्क आहे तो. आणि तो तर्क असं सांगतो आपल्याला की मुखाभासो या आदर्शे धर्मो नान्यतरस्यचा द्वयोः एकस्य चेत धर्मो वियुक्तेन्यतरे भवेत. आता यातून असं म्हटलंय, हे संस्कृत आहे आपण सोडून द्या, मुद्दा एकच आहे. चेहऱ्याचे आरशात पडलेलं प्रतिबिंब हे जे आहे हा बिंब किंवा आरसा या दोन्हींचा धर्म नाही. आपलं चेहरा आहे त्याला बिंब म्हणतात, त्या बिंबाचं आरशात प्रतिबिंब पडतं. हे आरशात पडलेलं प्रतिबिंब हा बिंबाचाही स्वतंत्र धर्म नाही किंवा आरशाचाही स्वतंत्र धर्म नाही. आणि त्याचा तर्क असा म्हणतात ते, जर आरसा काढून टाकल्यानंतर प्रतिबिंब राहिलं असतं शिल्लक तर तो कोणाचा धर्म मानला असता, तर तो त्याचा धर्म मानला असता. ज्या अर्थी प्रतिबिंब आरसा काढल्यानंतर शिल्लक राहत नाही त्या अर्थी तो बिंबाचाही धर्म नाही आणि प्रतिबिंबाचा सुद्धा धर्म नाही. मग कोणाचा धर्म आहे तो, एक आगंतुक आलेली गोष्ट आहे. आरशाच्या निमित्ताने आगंतुक आलेली गोष्ट आहे. प्रतिबिंबाचा जो धर्मच असता तर आरसा काढल्यानंतर पुन्हा प्रतिबिंब दिसलं पाहिजे, म्हणजे बिंबाचा धर्म असता आरसा काढल्यावर दिसलं पाहिजे. आणि बिंब जरी काढलं तरी नुसता आरसा असताना दिसलं पाहिजे. तर्क असता म्हणजे तर्काचा फार उपयोग आहे. शास्त्राप्रमाणे तर्काचा चांगला उपयोग आहे. या तर्काने आपल्याला मदत होऊन जाते. आणि तो तर्क मला असं सांगतो, पुन्हा एक लक्षात घ्या, मी बोलताना काही जे गडबड केली असण्याची शक्यता आहे. आणि याचं कारण आहे जे सतत मांडलं जात नाही ना त्या संबंधी गडबड होऊन जाते.
आणि जे सतत ऐकलं जात नाही त्या संबंधी खूपच गडबड होऊन जाते. आता म्हणून सतत सांगावं, सतत ऐकावं. मुद्दा एकच आहे, प्रतिबिंब हा जो बिंबाचा धर्म असता तर आरसा काढल्यानंतर प्रतिबिंब राहायला पाहिजे. प्रतिबिंब हा जो आरशाचा धर्म असता तो बिंब बाजूला काढल्यानंतर सुद्धा राहायला पाहिजे. त्या अर्थी हा दोघांचा धर्म नाही. मग काय आहे? आगंतुक आलेला आहे कल्पनाची. बस या कल्पनेपलीकडे था दुसरं अस्तित्व नाही. अशा पद्धतीने एक विचार जर केला तर प्रतिबिंब शिल्लक राहिला. त्याप्रमाणे आता त्यावरून एक ठरवायचं की कर्तृत्व हा जो आहे भाग तो अहमचाही धर्म नाही आणि आत्म्याचा सुद्धा धर्म नाही. एक एक निष्कर्ष काढत जातो आपण. त्यामुळे अहम जो आहे हा आत्म्याचाही धर्म नाही आणि अहंकाराचाही धर्म नाही. कसं? आत्मा जो आहे तो निष्क्रिय आहे, काहीही करीत नाही. पहिला नियम, आत्मा निष्क्रिय आहे. मी आत्मा आहे म्हणून मी काहीही उद्योगधंदा करणार. चांगला निष्कर्ष निघाला ताबडतोब. घरामध्ये अत्यंत सुखाने बसण्याचा उपाय आहे, अतिशय सुखाने बसण्याचा उपाय आहे. मग घरातले लोक शांतपणे सांगतात तू आत्मा आहेस जर, तर आत्म्याला भूक नाही तहान नाही असंही म्हणतात. अरे मोठी संकट असतात. अविचाराने आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तर त्यातून जो समोर विचारी माणूस असेल तो आपल्याला केव्हाच गारद केल्याशिवाय राहत नाही. मग असल्या भानगडीत कधी पडू नये. चुकीचे विचार आहेत. आत्मा निष्क्रिय आहे याचा अर्थ असा आहे तो क्रियाशून्य आहे, अक्रिय आहे, अक्रीड आहे असं शास्त्र सांगतं. याचाच अर्थ असा आहे की तो कशातही सहभागी होत नाही आणि त्याच्या दृष्टीने क्रिया करण्यासारखं या जगात काहीच नाही. क्रिया करायला किती लोक लागतात? एक करता लागतो, नंतर ज्या संबंधी काही उपद्व्याप करायचा त्याची सामुग्री लागते आणि मध्ये त्यांना जोडून देणारा काय लागते? क्रिया लागते. अशा तीन गोष्टी असल्याशिवाय काही घडतच नाही. आणि इथे काय आहे? एकमेव अद्वितीय. आणि मला लक्षात ठेवा गणिती भाषा नाही हा. ती म्हणणं त्यांची सूचना पुन्हा करतो तुम्हाला की नुसतं गणिताने तो एक नाही मग असाच प्रकार नाही येतो. आता ते आपल्या ज्या कल्पना बहु आहे त्याला छेद देण्यासाठी एक सांगावं लागतं, नाही तर एक सांगण्याची सुद्धा गरज नाही. आपला विचार चाललाय की हा जो धर्म आहे कर्तृत्व नावाची जी गोष्ट आहे ते अहमलाही शक्य नाही, आत्म्यालाही शक्य नाही. कर्तृत्व जर खरंच असतं, आत्म्याचा जो धर्म असता आणि जो तो अहमचा धर्म असता तर काय झालं असतं? जो प्रतिबिंब हा कोणाचा धर्म असता? दोन्हीचा धर्म असता. तर ते तसं राहायला पाहिजे होतं. मग ते तसं शिल्लक राहत नाही. मग त्याचा अर्थ काय होतो? हा दोन्हींचा धर्म नाही. आता अहमचा का धर्म नाही? अहम अचेतन जड असल्यामुळे अहमकडे कोणतंही कर्तृत्व संभवत नाही म्हणून त्याच्याकडे कर्तृत्व नाही. आणि आत्मा अकर्ता असल्यामुळे त्याच्याकडे कोणतंही कर्तृत्व नाही. म्हणून अहमने स्वतःला नेहमी बजावावं की सहा अहम म्हणजे कोण? जे कर्तृत्व शून्य तत्व आहे ते मी आहे. जे कर्तृत्व शून्य तत्व आहे ते मी आहे असं जर स्वतःला बजावलं तर मी करता ही भूमिका निघून जाईल. म्हणजे कथेकऱ्याची कथा पुन्हा कुठे आली? तू करता ऐसे म्हणत होती त्याने तू झालं. समर्थ रामदास स्वामी येऊन हजर झाले. ह्या पद्धतीने या काही गोष्टी बसवून दिलेल्या आहेत. न बुद्धे अहमचं चैतन्य असे. आता एक आणखी एक शब्द समजावून घ्यायचा आहे. हे अहम जो आहे ज्याला आपण अहंकार असं म्हणतो त्याचं चैतन्याशी एक जे काही तादात्म्य आहे त्याला म्हणतात सहज तादात्म्य. सहज तादात्म्य त्याचा दृष्टांत दिलेलाच आहे. तापलेला जो गोळा असतो लाल, त्या अग्नीचं लोखंडाशी जे तादात्म्य असतं त्याला काय म्हणतात? तापवल्यामुळे निर्माण होणारं जे तादात्म्य ते तादात्म्य त्याच्यापाशी असतं. पण जर तो थंड केला तर काय होईल? थंड केला तर काय होईल? थंड केला तर काय शिल्लक राहील? गोळा शिल्लक राहील. त्यातला अग्नी जो आहे तो अग्नी निघून जाईल. पण आपण असं थंड होऊ देत नाही. रोज नवीन कल्पना, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे हो मी होतो म्हणून झालं, हे मी नसतो तर झालं नसतं. मी जर या वर्ग आलो नसतो तर तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं असतं? आता हे काय झालं? जाता जाताचा अहंकार आहे. हा जाता जाता निर्माण झालेला का? तुम्ही सगळे पोरके ठरला असता. एकट्या म्हणतात हे काय करणार आहेत? आता ह्याच्यातून काय ठरलं? आता रोज नवे नवे अहंकार यायला लागतात आणि असे रोज नवे नवे अहंकार झाले तो गोळा तापतच राहतो सारखा.
आणि ते गोळा तापतच राहिल्यामुळे तो गोळा कधी निवत नाही, थंड व्हायचा नाही, त्यामुळे ते तादात्म्य कधी सुटायचं नाही. आता म्हणून काय केलं पाहिजे तर तो गोळा थंड केला पाहिजे, आणि तो थंड करायचं झालं तर त्यातलं जे तादात्म्य आहे एकमेकाचं तादात्म्य सुटून जातं. पण ते आमचं असं तादात्म्य सुटत नाही, आणि हे तादात्म्य सोडण्याचा एकच उपाय आहे फक्त विचार. दुसरा विचार अस्तित्वात नाही. आणि पुढे जे तादात्म्य झालं ते कर्म काय भ्रमज तादात्म्य असतं. आता मी डॉक्टर आहे, हे काय आहे? कुणी सांगितलं तुला डॉक्टर आहे म्हणून? आता डॉक्टर हा एक ज्ञान आहे, एक विशिष्ट क्षेत्रात काय विद्या मिळवली. मला ती विद्या मिळाली बुद्धीला, आणि ती विद्या बुद्धीला मिळाली असल्यामुळे ती विद्या आत्म्याला मिळालेली नाही आहे. मग विद्या मिळाली कोणाला? बुद्धीला मिळाली. त्यामुळे डॉक्टर की हा जो धर्म असेलच तर तो कोणाचा आहे? तर तो बुद्धीचा आहे. आणि तो बुद्धीचा धर्म असून सुद्धा मला काय वाटतं, मी डॉक्टर आहे. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर एकदा एकाने हाक मारली, अहो डॉक्टर म्हणून. तो हाक मारत होता दुसऱ्या डॉक्टरना, मी ओ दिली. जणू काही पुण्यात माझ्याशिवाय दुसरा डॉक्टर असणं शक्य नाही. आता इतकी डॉक्टर की आतमध्ये काय झालेली आहे, भिनलेली आहे 15 वर्षानंतर सुद्धा. आज मला स्वतःला डॉक्टर समजत नाही, आज आश्चर्य नाही, दुसरेही मला डॉक्टर समजत नाही. आणि ज्याला जे वाटतं ते औषध मला देत असतो. आता असं काहीतरी चाललेलं आहे. आता मुद्दा असा चालला आहे आपला की अशा तऱ्हेची तादात्म्य असतात, आणि सगळं समजून घेता घेता आपण एक ठिकाणी आलेलो. आणि असं का होतं, आणि आता एक थोडा तपशील बघूया. आणि तपशील बघून आज मी असं ठरवलं की जो त्याचा शेवट आहे तो योग्य हस्तेच झाला पाहिजे. आणि याचा अर्थ असा आहे, काल जे काही थोडं राहून गेलेलं आहे त्या सिस्टीममधला जो काही पार्ट राहून गेलेला आहे तो, आणि उरलेलं तत्वमसी महावाक्याचे जे काही बारकावे आहेत ते त्या संबंधी. आता इथे आपलं जे वृत्तिज्ञान असतं ना, आता वृत्तिज्ञान शब्द आपल्याला चांगला परिचय आहे. वृत्तिज्ञान, या वृत्तिज्ञानामुळे काय होतं, एक बहिर्मुखता येऊन जाते. आणि वृत्तिज्ञानामुळे येणारी जी बहिर्मुखता आहे ती बहिर्मुखता आपल्याला अहम हा आत्म्यावर अध्यस्त आहे असं समजून घ्यायला सवड देत नाही. आता एक समजून घ्यायचा विषय आहे, अखंड आपण बहिर्मुख असतो. समर्थांचा विचार ठाऊक आहे आपल्याला, अंतर्निष्ठ तितके तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले, म्हणून जेवढे देशमुख तेवढे बुडाले. असं निर्णय स्वतःला लावून घ्यावा, बाकी सगळे बुडाले असं काही म्हणण्याचं कारण नाही. आमच्यात काय असतं माहिती आहे का, एक बुडणारा दुसरा बुडणारा म्हणतो हा बुडला, एक बुडणारा दुसरा बुडणारा असं म्हणतो अरे तो बुडलाय. बाहुलीने सुंदर दृष्टांत दिलाय. सापाच्या मुखात कोण असतो? सापाच्या मुखामध्ये बेडूक असतो. तो बेडूक काय धरतो? एक चिलट धरतो, आणि बेडूक चिलट धरतो, आणि हा जात असतो आधीच, आणि हा आत जात असताना तो असं वाटतो मी आता ह्याला खाणार आहे. आता हा जो काही एक विचार आहे तसा विचार इकडे समजून घ्या, सगळेच बुडणारे आहेत. आणि आम्ही समजतो हे सगळे बुडणारे, हे सगळे बुडणारे, हे सगळे बुडणारे. तर दुसऱ्याच्या बुडण्याची फारशी चिंता एका बुडणाऱ्याने करू नये. स्वतः आधी तरावं, आणि मग तरतेने बुडू देणावे बुडते, अशी अशा समर्थाचा संदेश आहे. आम्हाला असं वाटतं की आमच्या गळ्यात 4-5 धोंडे असून आम्ही आत पडलेलो आहोत, आणि 3 धोंडे असणाऱ्यांना गळ्यात 4 धोंडे असणाऱ्यांना वाचवू पाहतो. असं काय ते गणित असतं. ते असल्या गणिताच्या भानगडीत छान्या माणसांनी कधी पडू नये. आपला विचार चाललाय, आपली जी वृत्तिज्ञान आहे त्या वृत्तिज्ञानामुळे त्याचा परिणाम असा होतो की अखंड ते वृत्तिज्ञान आम्हाला दृश्याच्या अनुसंधानात ठेवतं. दृश्य, दृश्य शब्द हा परमार्थात फार व्यापक पद्धतीने वापरला जातो. केवळ डोळ्याने दिसतं ते दृश्य असं नव्हे, जर कानाने ऐकू येतं तेही दृश्य आहे, नाकाने जे वास येतो तेही दृश्य आहे. आणि एवढंच नाही तर मनातले अत्यंत सूक्ष्म जे व्यापार आहे त्यांना सुद्धा दृश्यच म्हणतात. ध्यानामध्ये जर शून्याचा अनुभव आला तर ते सुद्धा काय आहे? दृश्यच आहे. शून्याचा अनुभव कळलं मला काहीतरी, हे शून्य आहे, की जे मला दुरून कळतं, लांबून कळतं, वृत्तीला कळतं, ते सगळं वृत्तिज्ञान आहे. आणि अशा वृत्तिज्ञानामध्ये जोपर्यंत आपलं आयुष्य चाललेलं आहे तोपर्यंत ते वृत्तिज्ञान अध्यस्थ आणि अधिष्ठान याच्यातला विवेक करूच देत नाही. आणि म्हणून साधकाने हे करावं की दिवसातला काही वेळ तरी वृत्तिज्ञानापासून स्वतःचा बचाव करावा. आणि वृत्तिज्ञानापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण धारणा ध्यान
वगैरे वगैरे जे प्रयोग करतो त्या प्रयोगाचं एकच कारण आहे, वृत्तीज्ञानापासून थोडं रोज स्वतःला अलिप्त ठेवावं, बाजूला ठेवावं, वाचवावं. काय शब्दप्रयोग आहे? कारण ते वृत्तीज्ञान काय काय धोंडे गळ्यात बांधील याचंच माहीत नाही. कशाशी आपल्याला ते गुंगवून टाकेल, रमवून टाकेल हेही माहीत नाही. आणि कशात अडकल्यानंतर किती वेळ जाईल, दिवस जातील किंवा काय जातील हे काही कळणार नाही. म्हणून असं जे एक तर दिवसातून असा वेळ असावा की आपण स्वतःला त्यावेळेला वृत्तीज्ञानातून बाजूला काढावं. आणि त्यालाच म्हणतात आत्मारेवा श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासव्यो. आणि असा जो निधिध्यास आहे त्या निधिध्यासनाचा परिणाम वृत्तीज्ञानातून बाहेर यावं हा आहे. मात्र एक अट आहे, हा वृत्तीज्ञान नाही पण झोप असता कामा नाही. आता त्यातलं ते एक मोठी अट आहे, नाही तर वृत्तीज्ञान झोपेतही नसतं. त्यामुळे ध्यानाला बसल्यानंतर वृत्तीज्ञान शून्य अवस्था आली, पण त्याचा परिणाम काय झाला, जो ध्यानस्थ आहे त्याने जे डोक्यावरून शाल घेतलेली असते ध्यानाला बसताना त्या शाली अस्ताव्यस्त डोलायला लागतात. मी अशा अनेक शाली अस्ताव्यस्त डोलताना पाहिलेल्या आहेत. आणि मग तास तास ध्यान चालतं. काय विचारतात, काय काय अडचण आहे ध्यानाला? अडचणच काय, ध्यानाला त्रासच काय? अरे अशा पद्धतीची ध्यानं जी असतात ती ध्यानं आम्हाला खूप आवडतात. आणि ती ध्यानं असल्यानंतर मुदतही असते. आमचं किती तासाचं असतं? तुम्हाला काय वाटलं? अरे काय वाटलं आम्हाला? असं ते किती जपून बोलावं लागतं, किती सगळं समजून घ्यावं लागतं. आणि असं समजून एक क्षण आहे वृत्तीज्ञान हे असता कामा नये, पण त्याबरोबर शून्य असता कामा नये आणि झोपही असता कामा नये. दोन गोष्टी असता कामा नयेत. आणि दोन गोष्टी नसताना जे वृत्तीज्ञान नसतं ते वृत्तीज्ञान अधिष्ठानामध्ये लीन झालेलं असतं. आणि असा जो आहे तो अहम जेव्हा अधिष्ठानामध्ये लीन करतो, आपण विचार करून की तरंग उठला कोणाचा? अहमचा आहे. मी असा आहे, मी तसा आहे, मला हे पाहिजे, मला ते नको, मला असं वाटतं, मला तसं वाटतं, मला हे असावं असं वाटतं, मला ते नकोसं वाटतं, तू मला काय समजतोस? आता हे जे सगळे आहेत विचार, हे सगळेचे विचार अहम सापेक्ष आहेत. आणि हे अहम सापेक्ष विचाराचं अधिष्ठान आत्मा आहे. आणि हे जर लक्षात घेतलं त्या अहमनी, आणि त्या अहमला समजावून सांगायचं काम काय? तत्वम, अशी कोण तू आहेस? तर तो आत्मा तू आहेस असं अहमला समजावून सांगायचं आहे. कोणी? अहमनीच. आता इथेच सगळी गडबड आहे. त्या अहमनीच अहमला समजावून सांगायचं आहे की तो तू आहेस. पण हे समजावून घेताना मात्र आपण ग्रंथातून समजावून घेतो, श्रीगुरूंकडून समजावून घेतो, पण त्यांच्याकडून समजावून घेतल्यानंतर मात्र अहमनीच अहमला तो तू आहेस असं समजावून सांगायचं आहे. आणि एकाने दुसऱ्याचा काय काढायचा आहे? काटा काढून टाकायचा. आता अगदी सरळ सरळ आहे. दुसऱ्याचा म्हणजे तिकडेचं नव्हे, हे सगळे आतले काटे काढणं आहे. ज्या हे आतले काटे आहेत. आणि असा आपला आपण एक अहमने दुसऱ्या अहमचा जो सुविद्य अहम आहे त्याने अडाणी अहमचा काटा काढला की तो अडाणी अहम त्रास द्यायचा बंद होतो. आणि मग सुविद्य जो अहम आहे तो सुद्धा शांत होतो. दोन्ही पाहिजे केल्या, नाही तर सुविद्य तसाच राहिला तरी पंचायत आहे. तोही राहता कामा नये आणि तोही राहता कामा नये, दोन्ही राहता कामा नये. याचा अर्थ असा आहे की अविद्या आणि विद्या दोन्ही निवृत्त गेल्या. आणि अशा अविद्या आणि विद्या दोन्ही निवृत्त झाल्या की शेष जे आहे त्याला म्हणतात ज्ञान. आणि असं ज्ञान शिल्लक राहिलं की आपलं काम झालेलं आहे. आणि म्हणून एक अल्टरनेट सिस्टीम ऑफ मेडिसिन जसं इकडे म्हणतात तशी एक आचार्याने आपल्यासमोर एक पद्धत ठेवलेली आहे की ज्यामध्ये तत्वमसी ह्यातले जे पदं आहेत ती त्यातलं वाच्याचं लक्ष, त्याच्या संबंधी असलेले जे भागत्याग लक्षणावर लक्षणं, ह्या इतक्या सगळ्यांचा विचार त्याने बाजूला ठेवला आहे. आणि त्याने बाजूला ठेवून अध्यस्थ अधिष्ठानाची भूमिका स्वीकारली आहे. आणि त्यामध्ये त्याने दुसरी कोणती भूमिका स्वीकारली म्हटलंय? अध्यास कोणता आहे इथे? संबंधाध्यास आहे किंवा अन्योन्याध्यास आहे. संबंधाध्यास, अन्योन्याध्यास ह्याचा विचार केला आहे. अध्यस्थ अधिष्ठानाचा विचार केला आहे. सगळे व्यापार अहमचा आहेत असा निर्णय केला आहे. संबंध जीवन अहमचा आहे असा निर्णय केला आहे. आणि असं जे अहमचं जीवन आहे ते अध्यस्थ आहे सगळं. आणि त्याला समजावून सांगायचं शांतपणाने की ते तू आहेस. ह्या पद्धतीचा विचार 300-325 श्लोकामध्ये आचार्याने आमच्यासमोर मांडलेला आहे. आणि ह्यातून पुन्हा निष्कर्ष काय निघाला? त्यातून निष्कर्ष काय निघाला? जो तत्वमसीतून निघतो तोच निघाला, तसाच निघाला. तत्वमसीतून निष्कर्ष निघाल्यानंतरही त्वमचा जेवढा काही खेळ आहे तेवढा सगळा खेळ
थांबला पाहिजे. इकडे अहमचा सगळा खेळ थांबला पाहिजे. इकडे त्वम शब्दाचा जीवाचा अर्थ होतो, इकडे उपलक्षणाने आम्ही अहम शब्द त्वमचा उपलक्षण असं मानलं आणि त्याचा अर्थ पुन्हा तोच होतो. एकूण काय, सगळीकडे अर्थ तोच आहे, प्रक्रिया फक्त भिन्न झाली, त्याचा परिणामसुद्धा तोच आहे. आणि दोन्हीकडून काय करा, ह्यानी किंवा त्यानी बरे व्हा. कुठल्या तरी एका पद्धतीने बरे व्हा. मूळ म्हणजे काय, आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप अनुभवाला घ्यावं, यापेक्षा याच्यातून दुसरं उद्दिष्ट काही नाही. आता ह्याच्या नंतरचा जो भाग आहे त्यामध्ये राहिलेले जे भाग आहेत ते सगळेच्या सगळे अगदी सुव्यवस्थित कव्हर होतील, याबद्दल अजिबात शंका बाळगायचं कारण नाही. आणि मध्यंतरीचं एक अल्टरनेट सिस्टम ऑफ मेडिसिन, उपचार ज्याला म्हणतात, ते उपचार आपल्यासमोर ठेवले. असे नाही ना, ते एक अशी असते मेडिसिन म्हणतात की ज्याला साईड इफेक्टच नाही, आणि त्याविषयी शास्त्र असं सांगतं की ज्या औषधाला साईड इफेक्ट नाही त्याला इफेक्टही असण्याची शक्यता नाही. असं सुद्धा आहे का, तर तसं नाही आहे ते. आता त्या अभ्यासाच्या पद्धतीला जेवढी काही तयारी आहे, जेवढं काही साधन सामुग्री तेवढी तिकडे लागते, त्यात कुठेही कसर चालत नाही, कमी चालत नाही, यात अजिबात शंका नाही. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.